श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहना लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले, आपुले गुण श्रुती द्यावे, अवधान श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी, जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणोनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांशी, वेतने देऊन ठेविली त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती। कैकांचे भ्रमदवडिले परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्ती यांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी, त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू पजला नृपापोटी। बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षोनी घेती ते। रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा, ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन। तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त। सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्यावेळी। पहावया इतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी। ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे कोणी सत्वर येती राज हासले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणेशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हात वेडा संन्यासी भुरळ पाडली, लोकांसी लागले व्यर्थ भक्तींसी याने ढोंग माजविले। तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता येती आणि करीती त्यांची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्तेची। पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती, शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली तयांसी लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडले। आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले, असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे। ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी। हृदय धडधडू लागले घरमे शरीर ओले झाले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून। मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती, समस्त म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी खदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी, अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी। जरी व्रथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे। ब्रह्मपद तदाकार हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट राहता न याची। बुवाम प्रति पटली खूण धरिले तत्काळ, स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित। तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद योग्य झाले। स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर,
त्यांचा करोनिया हार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशानंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरीता त्यांप्रती सकल सुखे अनुकूल सती विपुल संतती संपत्ती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुको न गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीची ब्राह्मण संतर्पणे बहुसार दिदली दाणे आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख लिहिला बाळी तो न चुके कवनाला. तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासो नैसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठाने व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा इति वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखिले जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाव मवदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊन अर्पावया श्री समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमा न जेते अवतरले परब्रह्म ते. नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या सहस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परी. पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेकनुराचे दर्ग्यावरी. शंकरराव बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत आले येती राजत्वरित. एका नूतन खांचित निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणी. ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेकनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाणा दिदला फकीरांसी. आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाला. स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती. शंकरराव तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले. अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला. चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी आदर धरावा तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिशोध भाविक भक्त नवमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.